नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी आहे भुदरगडमधून. भुदरगड तालुक्यातील आकुर्डे महालवाडी रस्त्यालगत असलेल्या पुराण नावाची सार्वजनिक जमिनीच्या ठिकाणी असणाऱ्या बाभळीच्या झाडाला दाभण, लिंबू, बाहुल्या यांच्या सहाय्यानं करणी, जादूटोण्याचा प्रकार अमावस्येच्या रात्री अज्ञातांकडून करण्यात आला होता. यामुळे परिसरात अंधश्रद्धेतून भीतीचं वातावरण पसरलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट देत जनजागृती केली. याबाबत अधिक माहिती अशी की भुदरगड तालुक्यातील आकुर्डे महालवाडी रस्त्यालगत असलेल्या पुराण नावाची सार्वजनिक जमिनीच्या ठिकाणी बाभळीच्या झाडाला दाभण, लिंबू, बाहुल्या यांच्या सहाय्यानं करणी, जादूटोण्याचा प्रकार अज्ञातांकडून केल्यानं परिसरात अंधश्रद्धेतून भीतीचं वातावरण तयार झाल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आली. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी भेट देत जादूटोना, बुवाबाजी या भाकड कल्पना असून अशा प्रकारांना भिण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट करून दिलं. असे प्रकार रोखण्यासाठी 2013 साली जादूटोना विरोधी कायदा अंमलात आल्याचं सांगत जनजागृती केली. जनजागृतीमध्ये अन्नीस तालुका अध्यक्ष अमोल थडके, महिला विभाग प्रमुख प्राध्यापक ज्योती थडके, रितेश चौगले, गुरुनाथ चौगले, हर्षवर्धन कोरणे, पंकज इंदुलकर यांनी सहभाग घेतला होता. शिवसिद्ध न्यूज साठी संदीप दाभाडे. नमस्कार साथीओ. तर आपण आत्ताच आकुर्डे महालवाडी रस्त्यावर च्या शेजारी असणाऱ्या एका झाडाखाली आपण आलेलो आहे. आणि आपण पाहता तर इथं या ठिकाणी करणी, जादूटोना अशा स्वरूपाचा काहीतरी केलेला आहे. आणि या गोष्टी समाजाला घातक आहेत. आणि आजच्या काळाची गरज अंधश्रद्धा निर्मूलन असताना सुद्धा अशा या अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये अडकलेली लोक बुवाच्या किंवा देवर्षाच्या नादाला लागून यातून या असल्या गोष्टी करत असतात. या गोष्टी भंपक आहेत. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि याच्यामुळे काही फरक पडत नाही. याच्यामुळे फक्त त्या बुवाचा असेल किंवा त्या बाबाचा असेल त्याचं पोट पाणी चालतं. तर अशा स्वरूपाचं इथं बाहुल्या, त्या बाहुल्यांना अशा स्वरूपाचे फोटो, त्यानंतर कात्याला असे फोटो इथं खाली आपण पाहू शकताय. या ठिकाणी फोटो, आणखी इथं बऱ्याच गोष्टी अशा काहीतरी केलेल्या आहेत. तर या गोष्टी समाजालाही बाधक आहेत. आणि अशा गोष्टी जर परिसरामध्ये आपल्या कोणतरी जर करत असेल तर 2013 चा जो अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जो कायदा मान्य करून शासनाकडून घेतलेला आहे, अंधश्रद्धा जादूटोना विरोधी कायदा, तर या कायद्यानुसार आपण शिक्षेस पात्र ठरताय. आणि अशा पद्धतीचं कृत्य जर कोण करताना आपल्याला जर आढळला तर या कायद्याद्वारे त्याला शिक्षा होऊ शकते. तर यासाठी जनतेनं सजग राहण्याची गरज आहे. आता या ठिकाणी मी हे सगळं काढून ठेवणार आहे आणि याचा निषेध मी नोंदवत आहे सगळं काढून. तर हे बघा, अशा पद्धतीच्या बाहुल्या आहेत, फोटो आहेत. हे फोटो आपण काय दाखवू शकणार नाही कारण फॅमिलीचा फोटो आहेत बघा. 2 आहेत, 3 फोटो आहेत बघा. त्यानंतर दाभणाच्या मध्ये असं अडकून चांगलं त्यानं मारलेलं दिसतंय. तर दाभणाच्या मध्ये मारलेला असा लिंबू आणि फोटो एक आहे इथं. पण आणखी एक तसाच पद्धतीचा फोटो आणि आणखी एक आहे. तर हा लिंबू चांगला असता मी खाला पण असता, पण हा लिंबू बराच वेळ झालेला आणि बाद झालेला असणार. त्यामुळं हे बघा बाहुली आहे. इथं पण एक फोटो आहे. फोटो गाळू ठेवलेली. त्यानंतर इथं आणखी बाहुल्या आहेत बघा 3. आणखी काय आहे काय नाही. इथं खाली बघा बघू उठा पाया जाणं फडकी ठीक आहे ना.